नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ली चेस वरील एक नवीन फीचर बघणार आहोत. तर पझल्स या ऑप्शनमध्ये आता पझल डॅशबोर्ड व पझल स्टोर्म हे दोन नवीन ऑप्शन आलेले आहेत. तर यापैकी पझल स्टोर्म हे ऑप्शन आपण आता बघूया. तुम्ही chess.com वरती जर पझल रश सॉल्व्ह केलं असेल तर त्यासारखाच हा ऑप्शन आहे. तुमच्याकडे 3 मिनिटं असतात व तुम्हाला जास्तीत जास्त पोझिशन्स सोडवायच्या आहेत. आणि याच्यामध्ये एकच फरक असा आहे की जर तुम्ही बऱ्याच पोझिशन बरोबर सोडवल्यात तर हा बार फुल झाल्यानंतर तुम्हाला काही एक्स्ट्रा टाइम मिळतो. पण जर तुमची एखादी पोझिशन चुकली तर तुमचा टाइम कमी सुद्धा होतो, 10 सेकंद कमी होतात. तर 3 मिनिटात जास्तीत जास्त पोझिशन तुम्ही सोडवण्यासाठी व ऑनलाईन चेस खेळण्यासाठी प्रॅक्टिस होण्यासाठी म्हणून हा ऑप्शन नक्की ट्राय करू शकता. तर आता आपण खेळून बघूया, यातल्या काही पोझिशन्स आहेत त्या सोडवून बघूया कशा आहेत. तर मी फर्स्ट मूव्ह केल्यानंतर माझा जो काउंट डाऊन होईल तो चालू होईल. तर आता मी काही पोझिशन सोडवतो आणि मग नंतर आपण अजून एक्स्ट्रा फीचर्स काय आहेत ते यात बघूया. तर इथे सिम्पली चेकमेट आहे फर्स्ट पोझिशन मध्ये. इथे नाईट 4K. या केसमध्ये पण नाईट 4K. इथे नाईट E2. सुरुवातीचे बरेचसे पोझिशन्स नाईट 4च्या आहेत. ते फ्री पीस होता. इथे डबल अटॅक आहे. या केसमध्ये परत एकदा नाईट 4K. इथे पीस मिळतोय आपल्याला. या केसमध्ये रुक ओके रुक D4 नाईट D3. परत एकदा नाईट 4. या केसमध्ये सिम्पली हा बिशप मिळतोय विथ चेक्स. इथे नाईट G3 पॉसिबिलिटी आहे. क्वीन G3. इथे बिशप F2 आय गेस मेट इन 1 मेट इन 2 आहे इथे नाईट E3 नंतर. इथे सिम्पली हा चेक आहे आणि बिशप F4 आहे आणि रुक मारायचा आहे. इथे आय गेस मी सिम्पली हे मारू शकतो आणि ह्या मूव नंतर ऍक्च्युली क्वीन G6 खेळू शकतो इथे मी. इथे रुक C2 आय गेस स्ट्रॉंग मूव वाटते मला. त्याच्यानंतर सिम्पली वजीर मारायचा. या केसमध्ये किंग D4 विनिंग मूव वाटते, सिम्पली प्यादी मारत. इथे क्वीन H1 मेट इन 1 आहे. बिशप D3 बिशप E2 सिंपल. इथे बिशप B2 रुक मिळतोय मला दोन मूव मध्ये. ते सिंपल पॉन फोर्क. या केसमध्ये रुक F2 मे बी विनिंग मूव आहे आणि सिम्पली क्वीन F2. या केसमध्ये पिन अँड विन. या केसमध्ये आय गेस मी सिम्पली हा बिशप मारू शकतो. नाईट G5 नंतर मी किंग G8 खेळू शकतो आणि बिशप F4 आणि रुकअप आहे मी. ओके, ह्या पझल मध्ये D4 कदाचित आन्सर असेल. ओके, आणि आता बिशप F3. ओके, ते ब्लॅक टू प्ले आहे आणि आता थोडेसे कन्फ्युजिंग आहे. नाईट D5 आय गेस मेट आहे. क्वीन C5 रुक D3 पिन एक्सप्लॉइट करत. क्वीन E3 क्वीन F4. बिशप C6 आय गेस मूव आहे इथे. ह्या केसमध्ये क्वीन C4 क्वीन E5 आहे, त्यामुळे बिशप F5 सिम्पली पिनिंग अँड विनिंग. या केसमध्ये नाईट D4 आय गेस टॅक्टिक आहे. नाईट E2. इथे मी सिम्पली हे मारू शकतो आणि माझं पॉन पुश करू शकतो. इथे मी ओके, इंटरेस्टिंग पझल आहे. बिशप G2 मध्ये मला प्यादा मिळतं. या केसमध्ये नाईट 4K मला रुक मिळतो. ह्या केसमध्ये बिशप F3. ओके, मी क्वीन डाऊन आहे त्यामुळे मला ओके रुक F1 फर्स्ट मोस्टली पाहिजे आणि आता रुक F2. येस, ओके. ऍक्च्युली ते चुकलं तरी मला कळत नाही, त्यामुळे थोडं कन्फ्युजिंग होत आहे. किंग G7 कदाचित नाईट ट्रॅप आहे. या केसमध्ये क्वीन चेक. येस, क्वीन चेक क्वीन B4 आणि टेक बिशप B4 इझी. या केसमध्ये आय गेस H3 आणि टेक सिम्पली. या केसमध्ये क्वीन रुक E8 सिंपल मूव आहे आणि रुक E4. इथे बिशप F6 आणि सिम्पली टेक्स. इथे क्वीन ओके, इथे इंटरेस्टिंग आहे. आय गेस बिशप E5 आणि क्वीन C6. ओके, या केसमध्ये कदाचित बिशप F3 मूव आहे का रुक D2 मूव आहे. ओके, इंटरेस्टिंग. थोडीशी पझलची लेवल वाढते असं मला वाटतंय इथे, पण अजून सुद्धा नॉर्मल आहे. ओके, टिपिकल टॅक्टिक आहे ही. रुक टेक्स D1 आणि रुक टेक्स D3. या केसमध्ये माझ्या मते आय गेस मी चेक देऊ शकतो, पण
ओके, चेक रॉंगमुळे. जर रॉंग आलं तर तुमचा बराच टाइम जातो. तर मी 42 सॉल्व्ह केलेली आहेत. 1-2 पोझिशन्स रॉंग होत्या. मी पोझिशन्सने माझं उत्तर चुकलं. तर हे अतिशय इंटरेस्टिंग फीचर्स आहे तुमचे बुलेट स्किल्स किंवा ब्लिट्झ स्किल्स ऑनलाईन जर तुम्हाला सिरियसली घ्यायचं असेल तर हे नक्कीच चांगलं फीचर आहे. त्याचबरोबर इथे पझल डॅशबोर्ड नावाचं हे एक नवीन फीचर चालू झालेलं आहे. याच्यामध्ये थीमॅटिक पझल्स मला मिळतात. म्हणजे मी पझल थीम्सवरती क्लिक केलं, तर मला मला हव्या त्या प्रकारच्या थीमची पोझिशन्स इथे मिळू शकतात. उदाहरणार्थ मी अट्रॅक्शनवरती जर क्लिक केलं, तर मला अट्रॅक्शन थीम असलेल्या पोझिशन्स इथे बघायला मिळतील. तसंच इथे आपण परत एकदा मागे गेलो तर पझल थीम्स बरोबर पझल डॅशबोर्ड आहे, इम्प्रूव्हमेंट एरियाज आहेत. पझल डॅशबोर्डवरती मी आत्तापर्यंत किती पोझिशन्स सोडवल्या, त्यापैकी किती बरोबर सोडवल्या, त्याच्यानंतर कोणकोणत्या एरियामध्ये मी चांगल्या सोडवल्या पोझिशन्स, कुठे मला वर्क करायची गरज आहे, माझे इम्प्रूव्हमेंट एरियाज, स्ट्रेंथ्स याच्याबद्दल माहिती मिळेल. तसंच इथे रेग्युलर पझल्सचा ऑप्शन आहे. जो आपण रेग्युलर पझल सोडवतो ती इथे आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग असं एनालिटिकल टूल आहे माझ्या मते हे. प्रत्येक चेस प्लेयरसाठी चांगलं आहे हे. आणि त्याचबरोबर पझल स्टोर्म हे ऑप्शन सुद्धा मला आवडलेलं आहे. त्यामुळे हे जरूर तुम्ही ट्राय करून बघा. व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.